नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम। आज दोपहर ग्लोबल सिटी विरार में एक दुर्घटना में 5 वर्षीय पोते और दादी की दर्दनाक मौत हो गई। रिवर्स लेते समय पानी के टैंकर ने दोनों को बेरहमी से कुचला। 5 वर्षीय विवान की मौके पर ही मौत हो गई, जबकि दादी को अस्पताल ले जाते समय रास्ते में ही मौत हो गई। इस दुर्घटना से सभी दुखी। आ रहा था अभी तो स्कूल से आ रहे थे दोनों बच्चे और दादी लोग। तो जैसे ट्रेकर बच्चा तो ऑन द स्पॉट हो गया और दादी काफी टाइम तक मतलब उसमें शरीर में जान थी। 20-25 मिनट तक तो एम्बुलेंस वगैरह नहीं आई, तो पुलिस वगैरह आने में बहुत टाइम लगा। तो उसके दादी का भी हादसा हो गया। तो दादी का तो चांस था सर, 1-2 का मृत्यु हुआ ना, एक का तो ऑन द स्पॉट ही हो गया, एक हॉस्पिटल में हुआ अभी जाने के बाद। प्रत्यक्ष ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि शाळे उभे करणारी घटना होती। या घटनेमध्ये जो टँकर चालक होता त्यांनी न बघता न विचार करता जी रिव्हर्समध्ये आपली टँकर भरलेला पाण्याचा टँकर जो आहे तो रिव्हर्समध्ये घेतला। तिकडे सोसायटीचा कोण वॉचमॅनही नव्हता आणि नाही त्याच्याबरोबर क्लीनर होता। एवढ्या फास्टमध्ये घेतली की ती तो चिमुकला जो होता 5 वर्षाचा जो आपल्या समक्ष नाहीये आणि ती महिला जी त्याच्याबरोबर होती ती आपल्यासोबत नाहीये। आत्ता कळालं की ती वारलेली आहे। तर हे असे घटनांना चाप लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण कोणी उत्तर दिलं नाही। शेवटी मग मी मयुरेश वाघ साहेबांना कॉल केला, त्यांना फोन केला, ते आले इकडे घटनास्थळी आणि ते आल्यानंतर फटाफट ह्या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली। त्यांना अँब्युलन्समध्ये त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं, पण गंभीर तिची परिस्थिती होती, त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि तो मुलगा ऑन द स्पॉट गेलेला होता। पाठचा जो चाक आहे, डबल चाक असतात टँकरचे जे, ते दोन्ही त्यांच्या अंगावरनं गेलेले। महिलेच्या उजव्या बाजूवरनं छातीवरनं पूर्ण तो चाक गेलेला आणि त्या चिमुकल्याच्या डोक्यावरनं तो चाक गेलेला। हा विचार केला तरी आपल्या डोक्यावर शारे येतील। त्यांची चुकी नसताना टँकरवर पाठी कोण चाललेलं आहे हेही त्याला माहिती नाही आणि फास्टमध्ये बहुतेक त्याला तो लोड सांभाळला गेला नसेल। मगाशच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जसं यांनी सांगितलं की त्यांना प्रशिक्षण नसतं आणि त्यांना हे टँकर चालवायला दिले गेले असतात आणि त्याच्यानंतर ते थांबतही नाही, त्याच्यात काय बघतही नाही, तसेच पळून जातात। जशी मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे त्या महिलेकडे आणि मुलाकडे जसा गेलो, बघितलं की तो मुलाचा तर जीव गेलेलाच होता। त्या महिलेसाठी मग मी हॉस्पिटलवाल्यांशी आणि पोलीसवाल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणी उत्तर दिलं नाही। मग मी मयुरेश साहेबांना फोन केला, मयुरेश वाघना। मग ते जसे आले घटनास्थळी त्यांनी ताबडतोब सगळी प्रक्रिया केली आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं। त्यांना कॉल केलेला आणि अजून 2-3 112ला वगैरे कॉल केला, पण ते लोक कोणी इकडे घटनास्थळी आले नाही। तर मी एक कॉल करत राहिलो। नंतर मग आम्ही लोकांनी मयुरेश वाघ यांना फोन केला आणि जसे ते आले सगळी कारवाई करण्यात आली। माझं नाव जयेश सुरेश भोईर, मी बचाड लाईस्पेसमध्ये बी विंग 907 मध्ये राहतो। बी विंग मध्येच 105 ह्या माळ्यावरती अरविंद यादव मधून कुटुंब राहते। तर मुलगा शाळेमध्ये गेलेला होता आणि त्याची आजी त्याला शाळेमधून आणायला गेलेली। विवान हा 5 वर्ष, त्याचं मुलाचं नाव विवान हा 5 वर्षाचा असून त्याला तो शाळेमधून रिटर्न येत होता। तसेच फुटपाथवरून चालत येत होते। वायके एव्हेन्यू म्हणून बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये टँकर गेला होता आणि तो रिव्हर्स घेताना टँकरच्या खाली हे आजी आणि मुलगा, विवान नावाचा मुलगा, हे दोघं टँकर खाली आले आणि जागीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि मी सुद्धा थोड्या वेळाने तिकडे पोहोचत होतो, तेव्हा जाऊन बघितलं तर एकदम भयंकर ऍक्सिडेंट होता हा। आणि त्याच ठिकाणी घटनास्थळी आम्ही बघितलं तर मयुरेश हे वाघ उपस्थित होते आणि त्यांनीच सगळ्यांना कॉल करून वगैरे बोलवलं आणि नंतर हॉस्पिटल या संजीवनी हॉस्पिटलमध्ये आपल्याला इथे आणलेलं, त्या दोन्ही मुलाला आणि आजीला आणण्यात आलेलं आहे। तर तसेच डॉक्टरांनी त्यांना इकडे म्हणजे मयत घोषित केलेला आहे। युवन यादव हा 5 वर्षाचा होता, तो जागीच तिकडे मृत्यू पावला आणि त्याची आजी अमरावती यादव हे जवळजवळ 60 ते 65 वयामधील असेल। ती जी थोडी तिला श्वासोच्छ्वास चालू होता, थोड्याच वेळाने तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि नंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर तिला डॉक्टरांनी सुद्धा मृत्यू घोषित केलेला आहे। ये पौने 2 बजे की बात है, आसपास पौने 2 बजे के आसपास मैं मेरे लड़की को स्कूल लेने जा रहा था।
तभी हमको मालूम पड़ा कि भाई यशवंत एवेन्यू में ये घटना हो गई है। तो हम जब जाके जमा हुए तो वहाँ पे पुलिस वगैरह कोई आई हुई नहीं थी। तो वहाँ पे मोरेश्वर भाई करके थे, उन्होंने सब पुलिस को बुलाया, उन्होंने सब आगे की कार्रवाई की और ये 2 बजे के आसपास वहाँ पे पुलिस भी पहुंची और तब तक मालूम पड़ा कि वो लड़का तो जो विवान करके था वो ऑफ हो चुका है। और रास्ते में फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उसकी दादी अमरावती वो भी ऑफ हो चुकी है। बच्चे की तो हालत बहुत खराब हो गई थी सर, उसका पूरा एकदम ही मुंह पूरा दब गया था एकदम ही, और उसके दादी का भी जो लेफ्ट हैंड और पैर था वो भी पूरा फट गया था। सुनने में ही आया था सब जगह। समझो ना, आधे घंटे से पुलिस को बुलाया लेकिन कोई आया नहीं। पर मयूरेश्वर भाई आ गए, उन्होंने पुलिस को बुलाया तो फिर पुलिस वगैरह आई और सब आगे की कार्यवाही पूरी की। मयूरेश भाऊचा एक ग्रुप आहे, तिकडे आम्हाला माहिती पडली की इकडे ऍक्सिडेंट झालेला आहे। मुलं आणि मुलाच्या आजी होती ती वारली आहे और हम लोग को पता चला कि उसकी दादी जिंदा थी पर वो बहुत तड़प रही थी। एम्बुलेंस नहीं आई, लोग मदद करने के लिए नहीं आए। तो यहाँ के लोगों ने बताया, मैं भी आया तो पता चला, यहाँ के लोगों ने बताया कि मयूरेश भाऊ को फोन किया, वो आए, उन्होंने एम्बुलेंस के लिए फोन किया, पुलिस के लिए फोन किया, सारी चीजें। फिर मयूरेश भाऊ के आने के बाद सारी चीजें हुई और उनको हॉस्पिटल लेके गए। दादी उसकी जिंदा थी लड़के की, पर वो हॉस्पिटल में जाके उनकी भी डेथ हो गई। और मयूरेश भाऊ के आने के बाद ये सारी चीजें यहाँ पर हो पाई, नहीं तो काफी देर से 15-20 मिनट से ऐसा लोगों ने बताया कि यहाँ पर ये सब चल रहा था और कोई भी मदद के लिए नहीं आ रहा था। और मयूरेश भाऊ आए वो मदद के लिए और ये सारी चीजें उन्होंने यहाँ पर करी और वो हॉस्पिटल भी एम्बुलेंस भी आई, वो लेके गई। तो बस मैं यही कहना चाहूंगा कि थोड़ा ये टैंकर का जो एक्सीडेंट बढ़ रहा है रोज के रोज वो रुके और विरार में ऐसा ना हो, क्योंकि काफी लोग रोड पे चलते हैं, काफी बच्चे भी स्कूल आना जाना करते हैं। तो ये सारी चीजें रुकना चाहिए, यही प्रशासन से मैं मांग करता हूँ। घटना वो अपना टैंकर चढ़ा दिया, रिवर्स ले रहा था वो, लोगों ने ऐसा बताया। मैं वो टाइम पे नहीं था, लोगों से पता चला तो टैंकर वो पीछे रिवर्स ले रहा था तो चढ़ा दिया वो उन दोनों के ऊपर।